मित्रांनो, आपण जर आपल्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर पडलं तर आपण कसं यश अचीव्ह करू शकतो ह्याची एक सुंदरशी स्टोरी आज मी तुम्हाला सांगणार आहे. एक इंजिनियर, एक IAS ऑफिसर आणि शेवटी जगातील नंबर 1 पॅराशटलर सुहास यथिराज यांची. सुहास यांनी भारतातील सर्वात कठीण परीक्षा UPSC ही पहिल्याच प्रयत्नामध्ये उत्तीर्ण केली. परंतु एक कलेक्टर झाल्यानंतर सुद्धा त्यांचं मन हे बॅडमिंटन कोर्टसाठी तळमळत होतं. त्यांच्या पायात असलेल्या काही अपंगत्वामुळे सुद्धा त्यांनी त्यांचा सराव कधीच थांबवला नाही. 2015 मध्ये त्यांनी पॅरा बॅडमिंटनकडे आपलं लक्ष वळवलं. एक जिल्हाधिकारी म्हणून त्यांची पूर्ण जबाबदारी पार केल्यानंतर तिथे त्यांच्या दिवसभरामध्ये खूप साऱ्या मीटिंग्स, महत्त्वाची कामं हे सर्व झाल्यानंतर त्यांनी रात्रीच्या वेळेला आपला सराव करणं ठरवलं आणि त्यांनी हा त्यांचा सराव अविरतपणे चालू ठेवला. त्यानंतर 2021 मध्ये आपल्या देशासाठी त्यांनी पहिलं रौप्य पदक जिंकलं टोकियो पॅरा ऑलिम्पिकमध्ये आणि आता ते पॅरिस पॅरा ऑलिम्पिकची तयारी करत आहेत. यावरनं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे कळून येतं की जर आपण आपल्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर पडलो तर खरंच एक चांगलं यश आपण मिळवू शकतो. आता मला सांगा की तुमचा कम्फर्ट झोन नेमका कोणता आहे?